प्रगतशील शेतकरी तैयब भाऊ मुजावर राहणार होळ तालुका फलटण जिल्हा सातारा. आणि आपण यांच्या शेतामध्ये आलो आहे. त्यांनी ही ऊसाची जी मळी आहे हे शेतामध्ये त्यांच्या सोडता आहेत, त्याचे फायदे काय काय आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया थोडक्यामध्ये. तर व्हिडिओ त्यांनी पूर्णपणे बघा. सोडता का ते पाणी घाण पाणी त्याचा काय फायदा असतो? ते मळी त्याचं काय असतं? काय असतं त्यात आता 2-3 प्रकार आहेत. एक स्लो शेती म्हणजे त्यात जरा हेवी मेटल जास्त असतं, पण जी खराब चोपण जमीन झाली का नाही ती जमीन त्याने जरा म्हणजे त्याची रचना बदलते. कडक जमीन झाली ती ठिसूळ होती आणि मऊ होती. त्याचा काही जमिनीने काही पाहिजे म्हणजे दुष्परिणाम होतो त्याच्यावर? जमिनीवर दुष्परिणाम होतोच, बरोबर पाण्यावर पण होतो. कारण तिथून ते पाणी भेटून शेवट विहिरीत जातं, विहिरीचं पाणी खराब होतं. पण ती जी चोपण जमीन झालेली तिची रचना थोडी कणांची बदलती आणि ती सुट्टी होती. जी कडक झाली ती सुट्ट होतं, ती उगवतच नाही. त्या जमिनीत उगवत नाही ते थोडंसं 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर ते उगवायला. पण त्याचा फायदा पण आहे आणि दुष्परिणाम पण आहे. पण त्यानंतर त्याला शेणखत वगैरे टाकलं तर ते जागे येईल. आम्ही काल बघितलं ते जरा हो युनिक वाटलं म्हणून. हो चालतंय ते वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे आम्ही त्या ती स्लस नाही वापरत, आम्ही मळी वापरतो. म्हणजे ऊसाचं जे बाय प्रॉडक्ट आहे मॉलिसिस, तर त्याच्यावर आता ही सोमशेत आपण प्रक्रिया करून देते. बाकीचे कारखाने आहे अशी देते, पण ती सुद्धा एक खतातला एक पर्याय. त्याचे पण फायदे काय काय होतो? त्याचा फायदा काय होतो जमिनीचा? काय होतो, मळी टाकली तर त्यातून थोड्या प्रमाणात तुमच्या सल्फर मिळते, काही प्रमाणात तुमचा स्फुरद मिळते. कारण ते शेवटी ह्याचं वेस्टेज आहे ना ऊसाचं. काही केमिकल युक्त असतं का बरं? ते केमिकल युक्त असतं, त्यात हेवी मेटल्स म्हणजे जे माणसाच्या आरोग्याला हानिकारक आहे असे काही हेवी मेटल्स त्यात असतात, काही अल्प प्रमाणात. म्हणून त्याला डोस टाकताना थोडा मापात टाकायला लागते. दरवर्षी टाकून चालत नाही. 1 वर्ष 2 वर्षातनं 1-4 महिने टाकलं चालतं. आणि ही जी तुम्ही बघितलं लिक्विड ते एकदाच सोडायचे, ते वारंवार नाही सोडायचं. त्या मी एका शेतकऱ्यांमध्ये त्यांना 2-3 ते मोठा टँकर सोडले म्हणतात. हो त्याचा एकदम चिक्कड होतो, वास पण त्याचा घाणाचा ते स्लरी तयार करतात. स्लरी अशी गुळ ताक दही वगैरे आम्ही गोमतीर आपलं गाईचं गोमतीर गुळ ताक हे करून आपण ज्यावेळेस मिरचीवर काहीतरी मिरची म्हणा काही तुमच्या टोमॅटोवर काही अटॅक वगैरे आला तर आम्ही समजा ते सोडतो. असं हळदीले किंवा अद्रकीले ड्रिंचिंग साठी जीवामृत चांगलंच आहे. चांगलंच आहे. तुमच्या केमिकल पेक्षा ते चांगलंच आहे. जीवामृत तयार केलं त्यासाठी काय करतो आपण, म्हणजे शास्त्र सांगता येते 2 पाट्या देशी गाईचं शेण, 2 किलो कुठल्याही डाळीचं पीठ, कोणत्याही डाळीचं पीठ, डाळी म्हणजे 2 काय म्हणतात 2 किलो डाळीचं पीठ. आणि त्याच्या अगोदर शेणखत किती? शेण हो ना, शेण किती? 10 किलो. 2 गड्डी किंवा 10 किलो. 10 किलो एका बॅरलचं प्रमाण 200 लिटर. 200 लिटरच्या एका बॅरलसाठी 10 किलो शेण देशी गाईचं, 5 लिटर देशी गाईचं. देशी गाईचं 2 किलो कोणत्याही डाळीचं पीठ. त्या तूर डाळ खराब असं झालेल्या डाळी त्या डाळ्या तरी चालते. अखंड सालीसकट दळलं तरी चालते. समजा तुरीला तुमच्या पेट लागली ती सालीसकट दळली तर ती अजून चांगलं बेनिफिशियल जास्त मिळेल. नंतर त्यात 1 किलो गुळ आणि हे मिसळण. आणि तुमच्याकडे जर ताक दही दही नाही टाकली चालतं, तुम्ही वडाच्या झाडाखालची माती, नाहीतर लिंबाच्या झाडाखालची. शक्यतो वडाच्या झाडाखालची माती किती घ्यायची? 1 इंच एवढी माती त्यात टाकायची. ते सावलीला झाकून ठेवायचं, वरून तोंड बांधायचं, दिवसातून एकदा ढवळायचं किंवा. तर पाण्याची मात्रा टाकायची 200 लिटर म्हणजे 200 लिटर पाण्यामध्ये सगळं टाकून द्यायचं. टाकायचं 7 दिवस हे ढवळायचं, 2 दिवसात नाही एकदा दोनदा. आणि असं गड्याच्या काठीच्या दिशेने फिरवायचं, शेवटी उलटं फिरवायचं. ते झालं की तुमच्या 7 दिवसात ते पांढरे शुभ्र पाणी तयार होतं. म्हणजे वरचा 3 भाग तयार होतात. त्यात वरचा 1 भाग म्हणजे 200 लिटरच्या बॅरलचे 3 भाग करायचे, म्हणजे मग दाखवा. वरचा 1 भाग आहे ते एकदम पांढरे शुभ्र पाणी असते, दुधात थोडंसं दुधाच्या कलरचं. त्याच्या खाली थोडा गाळ असतो 1 टप्पा, आणि त्याच्या खाली अजून जास्त गाळ असतो.
तर तुम्हाला जर पंपाने फवारायचं असेल ते वरचं पाणी काढून वापरू शकता डायरेक्ट स्प्रे करू शकतो आपण लगेच कोणत्याही पिकावर चालते कधी कुठल्याही पिकासाठी. त्याचं बेनिफिट बेनिफिट त्यातून असंख्य जीवाणू तयार होते त्यामुळे ते बेनिफिशरीज असते सगळी. आणि त्याच्या खालचा जो टप्पा आहे समजा तुम्हाला ड्रेंचिंग करायचं असेल तर ते सगळं डावळायचं खालचा टप्पा नाही खालचं अख्खंच डावळायचं आणि ते तुम्ही ड्रेंचिंगसाठी वापरू शकता किंवा वरचं फवारा वापरायचं त्या खालचं ते डावळायचं घ्यायचं बांधलीत आपलं ड्रिंचिंग करायचं घालाच्यामुळे आपण समजा आपण जे नॉर्मल कीटकनाशक फवारतो त्यासोबत फवारलं चालतं ना नाही चालत. नाही का कीटकनाशकच्या कॉन्टॅक्टमध्ये बरोबर टाकलं त्यातले जीवाणू हां म्हणजे आपल्याला त्याला स्प्रे स्पेशलच करायचं म्हणजे कुठलंही कीटकनाशकाचं आणि कुणाचंही जैविक सगळं चालत नाही नाही. कीटकनाशक हे वेगळंच मारायचं. तुम्ही कुठल्याही पिकावर फवारू काही शकता कुठलंही. पण टॉनिक सारखं काम करून सांगू शकतो आपण त्या टॉनिक म्हणतो म्हणजे तुमचं त्या पिकाला ग्लेजिंग येणार पिकळी चांगली लागणार ग्रीनरी ग्रीनरी लागणार. मी शेती शेतीतले 500 पदार्थ तयार करता येतात. म्हणजे हा घरच्या घरी आपण- शेतकरी आळशी शेतकऱ्याला जेव्हा तर मेन प्रॉब्लेम तो आहे शेतकरी म्हणून करा कुठं नाही कोण करत खोटं नाही बोलणार. नाही नाही आता काय झालंय आताची संस्कृती अशी झाली की रेडी टू इट. तुम्ही काय करताय फास्ट फूड फास्ट फूड. चला पिझ्झा खा बर्गर खा वडापाव खा म्हणजे साधं फास्ट फूड उदाहरण वडापाव काय आजकाल लोकांना लवकर तयार पाहिजे. लवकर पाहिजे फास्ट रेडीमेड. आता तुम्ही शर्ट शिवून घेताय का नाही नाही डायरेक्ट रेडी. रेडीमेड जाताय दुकानात लगेच घाल घेताय घालताय चालू. झालं आमच्या जमान्यात तसं नव्हतं ते इकडे जायला लागतं. माप द्या माप. मग शिवायला लई दिवस लागले असतील. ते 8 अजून पण जुने लोक नाही आमचं शिवणच असतं आमच्या वापस तयारच मिळत नाही. त्यामुळं पण तसं काय झालंय मग फास्ट फूडची संस्कृती तयार झाली. म्हणजे ऊस कारखान्यातलं आहे का ऊस कसला कारखान्यातलं आहे का हो म्हणजे ते ऊस बनतो त्याचं वेस्टेज मटेरियल माझं गंधक ते टाकलेलं असतं ना थोडक्यात म्हणजे मायक्रोन्यूट्रंट सारखं हो का खतासारखं समजा आहे ना म्हणजे हे दिल्याच्या नंतर खताचं द्यायचं काम नाही आहे ना खताचं लागतं आपण नाही पण कमी प्रमाणात खतं लागतं थोडक्यात सांगायचं म्हणजे. हे विकत घेण्यापासून